कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मित्र काय ते काय म्हणतात ते शांतपणे ऐकून घेऊया। साहेब, आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असली कट्यार मिळवणं। त्यामुळे काय दिसलं संकेत? हो साहेब, अहो चला लवकर, आमच्या साहेबांना पण काम आहेत। या मिस्टर शेखर राजाध्यक्ष मॅडम सोबत आतमध्ये थांबलेत का? नाही, ते कामासाठी पुण्याबाहेर गेलेत। कधी येतील? इन्स्पेक्टर काही असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता। नाही नाही, आता तुम्हालाच बोलायचंय। आमच्या सिनियरने आम्हाला रिपोर्ट पाठवलाय। काय चाललंय तुमच्या घरात? हा, मागे डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार, त्यानंतर 2 जणींना बांधून ठेवले त्याची तक्रार, आणि आता काय चक्क आत्महत्याचा प्रयत्न। अहो, नदीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत होत्या मॅडम। तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना वाचवलं, नाहीतर हे बघा, राज्याध्यक्षांचं पुण्यात खूप नाव आहे, आणि अशी प्रकरणं जर चव्हाट्यावर आली तर तुमच्यासाठी अडचण होईल। आणि आम्हाला कळलंय की तिथल्या काही लोकांनी व्हिडिओज बनवलेत मॅडम नदीत पडतानाचे, आणि हे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर काय होईल याची कल्पना असेल तुम्हाला। कारण सोशल मीडिया आता खूप पॉवरफुल झाले, खूप स्ट्रॉंग झाले। हे प्रकरण जर बाहेर आलं तर मागचं सगळं बाहेर येईल, मागची डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार सुद्धा। आता मॅडम शुद्धीवर आल्यावर आम्ही त्यांचा जबाब नोंदवू, पण जबाबादरम्यान जर त्यांनी असं सांगितलं की तुमच्यापैकी कुणीतरी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलंय, तर मात्र आम्हाला FIR नोंदवावी लागेल। इन्स्पेक्टर, पण असं काही नाहीये। असं नाहीये, मग आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी का केला? हा, घरात काय वाद वगैरे? या सावकाश या। काय घडतंय सगळं? कशावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा नाही, काहीच कळत नाही। तरी नशीब नेत्र पोलीस कंप्लेंट झाली नाही। तसं काही झालं असतं तर
बाहेर सगळीकडे न्यूज पसरली असती, बदनामी झाली असती. पण इथं प्रॉब्लेम असा आहे की आपण काहीच करू शकत नाही. जर आपण काही केलं तर आपल्यालाच पोलिसांना उत्तर देत बसावे लागतील. पुलावरून नदीत उडी मारली त्याने. एवढं टोकाचं पाऊल. मित्रा, तू विरोचक आहे. त्या अस्तिकाच्या वेळी तू गळा चिरला होतास त्याचा. DVIच्या डोंगरावरून त्या दरीत पडला होता. त्या अस्तिक अटारीने वध केला असतो त्याचा, तरी त्याला काही झालं नाही. पण त्या पुलावरून नदीत उडी मारल्याने काय होणार आहे त्याला? विरोचक खूप मोठा खेळ खेळतो साहेब, खूप मोठा खेळ. आपल्याला काहीच कळत नाहीये. आपण स्वतः तिला घरात घेऊन आलो असता. आणि काकू काय म्हणाले आठवतंय ना? काकू म्हणाला असं तर नाहीये ना की रुपाली मधलं विरोचक संपलंय आणि आता उरली ती फक्त रुपाली आहे, असं म्हणाल्या काकू. विरोचक ही जी काही खेळी खेळतो ना, त्यामुळे असं नको व्हायला की घरातल्यांचा पुन्हा तिच्यावरती विश्वास बसतोय. कारण तसं झालं ना तर मग सगळंच अवघड होऊन बसेल. पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल. आपल्याला शोधायचंय विरोचकाचा वध का नाही झाला, नक्की माझ्याकडून काय चुकलंय. पण आता घरातल्यांचा तिच्यावर विश्वास बसला ना तर मग आपल्यासाठी सगळंच कठीण होईल साहेब. आणि ते सगळं ते आपल्या कुटुंबाबरोबर काय. नाही नाही नाही. देवी, आई आता माझ्या समजण्या पलीकडचं आहे. हे सगळंच माझ्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचं आहे. मला नाही कळत आहे विरोचक काय खेळ खेळतो नाही, त्या पुढे तो काय करणार आहे काही काही कळत नाही मला. पण मी हार नाही मानणार. तू दिलेलं कार्य मी पूर्ण करणार. फक्त ह्या सगळ्यात माझ्या कुटुंबाचं रक्षण करायचे. माझ्या कुटुंबाचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.